पूर्ण साडीवर कॉपर कलरचं वर्क आहे, त्यामुळे आपल्याला वर्क करताना कॉपर कलरचा सिल्क थ्रेड यूज करायचा आहे। पहिल्यांदा आपल्याला आउटलाइनला चेन स्टिच टाकायची आहे। अशा प्रकारे पूर्ण आउटलाइनला सिंगल चेन स्टिच टाकून झाल्यानंतर आपल्याला डबल चेन स्टिच टाकायची आहे। सेम तशीच फर्स्ट टाकलेली तशीच आपल्याला टाकायची आहे डबल चेन स्टिच। डबल स्टिच टाकल्यामुळे ब्लाउजला अजून छान लुक येतो। डबल चेन स्टिच टाकल्यानंतर आपल्याला शुगर बीड्स वापरायचे आहेत, तेही कॉपर कलरचेच वापरायचे आहे। पूर्ण आउटलाइनला सिंगल लाईनने शुगर बीड्सने वर्क करायचं आहे। शुगर बीड्सने सिंगल लाईन पूर्ण आउटलाइनला करायची आहे। ती पूर्ण झाल्यानंतर डबल चेन स्टिच टाकायची आहे, त्याने एक छान बॉर्डर तयार होते। त्यानंतर आपल्याला फ्लॉवर आणि लीफचं डिझाइन ट्रेस करायचं आहे। फ्लॉवरवर वर्क करताना स्टार्टिंगला मध्ये जो सर्कल दिसतो आहे तिथे एक शुगर बीड्स टाकून त्याच्या बाजूला चेन स्टिच टाकायची आहे। परत डबल चेन स्टिच टाकल्यानंतर आपल्याला फ्लॉवरचे जे आउटलाइन पेटल्सचे दिसत आहेत त्याला सिंगल चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। जवळजवळ टाके टाकायचे आहेत, त्याने अजून छान दिसतं आउटलाइन। अशा प्रकारे फ्लॉवरला आउटलाइन टाकून झाल्यानंतर आपल्याला कॉपर कलरचे शुगर बीड्स वापरायचे आहेत पेटल्स भरायला। हे बीड्स भरताना प्रथम पेटल्सच्या मधून स्टार्ट करायचं आहे, त्यानंतर साइडला भरायचे आहेत।
अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पेटल्स भरून घ्यायचे आहे शुगर बीट्सने। त्यानंतर असं दिसतो आपला फ्लॉवर पूर्ण रेडी। सेम फ्लॉवरला जसं आउटलाईन करून घेतलं चेन स्टिचने, तसंच लीफला पण करून घ्यायचं आहे। लीफचा आउटलाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लीफ भरण्यासाठी कट बीट्स यूज करायचे आहेत, तेही कॉपर कलरमध्ये। पण इथे आपण पेटल्सला मधून शुगर बीट्स भरले होते। इथे आपल्याला कट बीट्स क्रॉसमध्ये वर्क करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये कट बीट्स टाकत जायचे आहेत। अशा प्रकारे आपलं लीफ कंप्लीट झाला आहे। असे सेम आपल्याला पूर्ण डिझाईनचे लीफ भरून घ्यायचे आहेत। पूर्ण भरून झाल्यानंतर फायनली असा लुक दिसतो। अतिशय इझी आणि लवकरात लवकर होणारी डिझाईन आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।